नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातून. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. आजच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे. नव्या पिढीचा, नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र घडवूया या शीर्षकाअंतर्गत एक व्हिडिओ प्रसारित केला गेला आहे. राज ठाकरे यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. शिवबांच्या स्वराज्याचे तोरणदारी बांधूया, दिल्लीचेही तख्त झुकावे, शौर्य असे दाखवूया. कष्टकरी अन शेतकऱ्यांच्या उपकारांना जागूया, चाकरमानी अन उद्योगी साऱ्यांना सोबत घेऊया. भावी पिढीच्या उज्ज्वल वाटा निश्चयाने घडवूया. नव्या पिढीचा, नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र घडवूया. महाराष्ट्र नेक्स्ट. आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा आपल्यालाच विचार करायचा आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढी ही उभारण्यात आलेली आहे. शिवतीर्थ निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर फुलांची आरास सुद्धा केली आहे. गुढीपाडवा, चैत्र शुल्क प्रतिपदा, चैत्र महिन्याची सुरुवात, हिंदू धर्मानुसार नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. धार्मिक मान्यतेनुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. घरोघरी नव्या वर्षाची गुढी ही उभारली जाते. राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा गुढी उभारली आहे. दारामध्ये रांगोळी सुद्धा काढली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना कंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, थोड्याच वेळामध्ये मेळावा सुरू होणार आहे मनसेचा. सध्या तिथे कशी स्थिती आहे? दादरमध्ये कसा उत्साह आहे? गुढीपाडव्यानिमित्त प्रचंड गर्दी सुद्धा होणार आहे. अगदी बरोबर आहे जगदीश. महाराष्ट्रातला कुठलाही मोठा सण असू दे, दादर शिवाजी पार्कवरती एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच एनर्जी जी आहे ती आपल्या मुंबईकरांमध्ये पाहायला मिळते. सध्या आपण आलो आहोत दादर शिवाजी पार्कच्या मैदानाच्या समोर आणि विशेष म्हणजे शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, जिथे आज राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा मेळावा सुद्धा पार पडणार आहे. याच निमित्तानं संपूर्ण शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचं निवासस्थान जे आहे ते अगदी सुंदर फुलांनी, मस्त अशा वेगळ्या रंगाच्या फुलांनी आणि 2 असे त्यांच्या प्रवेशद्वारावरती जे आहेत मोराच्या अशा मूर्ती लावून जे आहेत अशी सुंदर सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी मनसैनिक आणि सामान्य मुंबईकर सुद्धा जे आहेत ते राज ठाकरे हे या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी आतुर आहे. त्यामुळे आत्ताच लोकांनी मोठ्या संख्येनं जे आहे ती इथे दादर शिवाजी पार्कच्या आसपास गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं राज ठाकरे आता, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अशामध्ये आता मनसैनिकांना राज ठाकरे यांच्याकडनं नेमकं काय ऐकून घ्यायचं आहे, काय त्यांना अपेक्षा आहेत, थेट मनसैनिकांशी आपण बोलूया. दादा, काय सांगाल की एकूणच आज मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदाही होतोय, राज ठाकरेंकडनं काय ऐकायला मिळेल अशी उत्सुकता आहे तुमच्यामध्ये? प्रथम सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि साहेबांनी रायगड जिल्ह्यावर सदस्य नोंदणीचा जो वर्धापन दिनाचे कार्यक्रम स्वतः फॉर्म भरून आयोजित केला आणि नंतर सर्वांमध्ये एक उत्स्फूर्त आहे की साहेबांचे विचार गुढीपाडव्याला नेहमीच्या दरवर्षीप्रमाणे ऐकायला मिळतात. त्यावेळेस पण खूप गर्दी दिसेल तुम्हाला. तुम्ही काय सांगाल की आता निवडणुका संपलेल्या आहेत, नवचैतन्य जे आहेत, नवीन वर्षाचं नवचैतन्य मनसैनिकांमध्ये जे आहे ते आता पेरायचं आहे, कसं बघता या आजच्या मेळाव्याकडे? सर्वांमध्ये चैतन्य आहेत आणि सर्व जण उत्सुक आहेत की साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आणि सर्वांनी भाषण ऐकतील. कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात की आजकाल तरुणांचे मुद्दे जे आहेत, खास करून जेव्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय, मराठीचा मुद्दा समोर आहे, स्थानिक मुद्दे आहे, मराठी अमराठी असा वाद सुरू आहे, नेमकं कोणता मुद्दा तुम्हाला जास्त महत्वाचा वाटतं याच्यामध्ये? मी राजेश शिंगळे, मातोतीर्थ सिंदखेडच्या तालुक्यातील कुंभेफळ नगरीचा सरपंच आहे. मी कमी वयात सरपंच आहे आणि ते पण 2दा सरपंच होईल. आज रनिंग सरपंच असताना सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आजच्या मेळाव्यात साहेब तरुणासाठी आणि तरुण कसा पुढे जाईल यासाठी साहेब 100% बोलणार. आणि महाराष्ट्र नवनिर्माण, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकासाठी साहेब प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला कामाला लावणार. आणि माझ्यासारखा सरपंच ग्रामीण भागात होतो. मी राष्ट्रमाता जिजाऊ तालुक्यातला कुंभेफळ सरपंच आहे. एकदम ग्रामीण भाग आहे माझा.
पण साहेबाच्या नावाखाली मी दोनदा सरपंच झालो, हे दुसऱ्यांदा, आणि ते पण थेट जनतेतून. ही साहेबाची ताकद आहे. आता इथून पुढे नवनिर्माणासाठी साहेब आदेश देणार, नवनिर्माण कामाला लागणार. गुढीपाडवा निमित्त साहेब सगळ्यांना शुभेच्छा देणार. धन्यवाद. मराठी आणि अमराठी हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये हा वाद सुरू असतो, एक तरुण म्हणून तुला काय वाटतं? तू स्वतः मराठी आहेस. तरुण म्हणून आम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठीच चालली पाहिजे. आणि मुंबईमध्ये पण, मुंबई महाराष्ट्रात आहे तशी पण, तर मराठी चालणारच आहे. आणि पण हा वाद जो आहे ना तो मुंबईमध्ये जास्त पाहायला मिळतो, मराठी अमराठी. हा वाद फक्त निर्माण करतायत, जाणून मधून हा निर्माण करतात, जेणेकरून मराठी लोक मुद्दामून येवायला पाहिजे. जास्त करून मनसेवाले याच्यामध्ये केसमध्ये सापडतील, हा म्हणून मुद्दामून वाद निर्माण करतात. मराठी माणूस सुरुवातीला हा वाद करत नाहीयेत, युपी बिहार किंवा अन्य भाषिक असतील त्यांच्याबरोबर, पण मराठी माणसावर मुद्दामून हे लोक हे काटरचना करतायत, म्हणून हे वाद निर्माण होतात. आणि बाकीच्यांना, विरोधकांना पण हेच पाहिजे. तुम्ही काय सांगाल की निवडणुका झाल्या, मराठी अमराठीचा मुद्दा जो आहे तो अनेक भाषणांमधून आपण राज ठाकरेंच्या ऐकला. भूमिपुत्रांना रोजगार देण्यात यावा, भूमिपुत्रांनाच पहिलं प्राधान्य देण्यात यावं जेव्हा कधी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सरकारी नोकऱ्या निघतील. खरोखर त्या गोष्टी सरकारकडनं पाळल्या जातात का? मग सरकार कुठलंही असू देत. सध्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पहिल्यापासून मराठी मुद्द्यावर आंदोलने केली आणि जे रोजगार आहे, मराठी तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे, अशा अनेक सभेमधून असे अनेक आंदोलन राजसाहेबांनी केलेले आहेत. आणि मला एवढंच वाटतं, येणाऱ्या आता ह्या महानगरपालिकेची निवडणूक झाली, सध्या तरी राजसाहेब पक्षबांधणीवर जोर देतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्यावेळेस पक्ष कार्यकर्त्याला पक्ष बांधणीवर भर देऊन, आणि ज्यावेळेस संपर्क प्रमुख नेमले जातील त्यावेळेस पक्ष बांधणीला, आता यावेळेस 4 वर्ष हातात आहे पुढच्या विधानसभेला, तर पक्ष बांधणीला भर देतील अशी मला अशी अपेक्षा आहे, जेणेकरून नवनिर्माण संधी डबल नवीन तरुणाला भेटन. आणि आवश्यक आहे पक्ष बांधण्याला जास्त लक्ष राजसाहेबांनी घातलं तर बाकीच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवसेना अतिशय अजून जोमानं काम करेल. पक्ष बांधणे हा एकमेव पर्याय आहे आणि जे साहेबांनी घेतलेलं धोरण ते आम्हाला मान्यच राहील. अगदी जगदीश, आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येनं मनसैनिक, पुन्हा एकदा दाखवूया की मोठ्या संख्येनं इथं मनसैनिक जे आहेत ते आता इथे जमायला सुरुवात झालेली आहे. आणि याच शिवतीर्थच्या समोर जे आहे ते राज ठाकरे यांची एक झलक, यांच्या एक गुढीपाडवा उभारताना जे आहे ते राज ठाकरेंनी जे आहे ते अभिवादन केलंच होतं त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. पण आता जेव्हा राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासह शिवाजी पार्क मैदानावरती जे आहे ते लोकांना साठी, म्हणजे त्या जनतेसाठी एक भाषण करायला उभे राहतील, तेव्हा एक वेगळं चैतन्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता संपूर्ण दादर शिवाजी पार्क जो आहे तो आता संपूर्ण नवचैतन्यांनी, तरुणांनी भरलेला आहे. आणि राज ठाकरे त्यांच्या आजच्या भाषणामध्ये, गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय, कोणते कोणते मुद्द्यांशी ते हात घालतात? कारण आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत, त्याचबरोबर जे आहेत ते विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आणि एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत. त्यामुळे आता पक्षासमोर सर्वात मोठं चॅलेंज राहील ते म्हणजे पक्ष बांधणी. आणि त्याचसाठी जेव्हा पक्षाचा वर्धापन दिवस होता त्यावेळेस सुद्धा राज ठाकरे यांनी सभासद सदस्य नोंदणी जी आहे ती मोठ्या जोरात सुरू केली होती. मात्र आता याच मनसैनिकांना नवचैतन्य भरण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. जगदीश. ज्योत्स्ना, तुम्ही या मेळाव्यावर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.